संस्थेचे चेअरमन, संचालक आणि सचिव यांचा गौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केला आणि या निमित्तानं ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर दिगंबरजी दुर्गडे साहेब, स्टेजवर उपस्थित असलेले आपल्या जिल्हा तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अतुल शेट्टी बेनके, त्याचबरोबर स्टेजवर उपस्थित असलेले पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक शिंदे साहेब, स्टेजवर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मंडळी, त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं ते ॲडव्होकेट संजयराव काळे, जिल्हा बँकेचे संचालक आणि सभापती पूजाताई मुख्य पाटील, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी. खरं तर ज्यांचा सन्मान होणार आहे त्यांचं खरं प्रथमतः या ठिकाणी अभिनंदन करतो. ज्यांनी संस्थेच्या माध्यमातून बॉन्ड घेतले त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांनी वैयक्तिक बॉन्ड घेतले त्यांचं डबल अभिनंदन. खरं तर दुर्गडे सर, पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आमच्या जुन्नर तालुक्यातून बॉन्डची खरेदी झाली. म्हणजे आमचा शेतकरी किती सदन आहे याची खरं तर प्रचिती आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी. खरं तर ज्या वेळेला अजितदादांचं स्मरण झाल्याशिवाय खरं तर दादांनी ही संस्था खरं तर चालवत असताना प्रत्येक तळागाळातील शेतकऱ्यापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून, PDCC बँकेच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं भांडवल उपलब्ध होईल, त्याच्या प्रपंचासाठी 2 रुपये कसे त्याला उपलब्ध होतील, संस्था कशी मोठी होईल. आणि आज बघता देशामध्ये भारत देशामध्ये, नुसतं देश नाही, भारत देशामध्ये 1 नंबरची कुठली जिल्हा बँक असेल तर आवर्जून आपल्या पुणे जिल्हा बँकेचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं आणि याचा खरं तर अभिमान आपल्या सगळ्यांना या निमित्तानं. आज सगळेच सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळी उपस्थित आहेत आणि अध्यक्ष आणि संजय शेट्टी या सगळ्यांच्या उपस्थितीत मी सांगतो का शेतकऱ्यांना भरपूर पैसे वाटतो, वसूल करून द्यायची जबाबदारी आमचीच आहे. कारण आम्ही पण आता भरपूर पैसे देणार आहे ऊसाच्या माध्यमातून. संजय शेठ, तुम्ही सांगितलं का बाबा आपण एक्सपेन्शन केलं, अतुल शेठ, आणि नक्कीच तुम्हाला सांगतो का आता आपण जास्त क्रशिंग करणार आहे, कमी दिवसामध्ये कारखाना चालवणार आहे आणि शेतकऱ्याला जास्त पैसे देणार आहे. काल परवापासून तुम्ही बघितलं असेल कुठलाही वेळी आला तर फक्त साखरेवरच येतोय आणि ऊसावरच येतोय. तर सगळ्यात महत्वाचं आहे का साखरेचे बाजारभाव वाढायचं मुख्य कारण एकच आहे का मार्केटमध्ये साखर नाही, साखर मार्केटमध्ये नाही. महाराष्ट्रातल्या जवळपास 70% कारखान्यांची साखर संपलेली, कारखाने चालू व्हायला अजून उशीर आहे. जोपर्यंत नवीन साखर मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत साखरेचा बाजारभाव कमी होणार नाही आणि साखरेचा कोटा अतिशय कमी. फिजिकली केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने प्रत्येक कारखान्यामध्ये जाऊन तो चेक केलेला आहे. एकही पोतं कुठल्याही व्यापाऱ्याकडे आणि कारखान्याच्या गोडाऊनमध्ये शिल्लक राहणार नाही याची जबाबदारी आता महाराष्ट्र सरकारने आणि शासनाने त्या ठिकाणी घेतली. रोज आम्हाला कुठलं ना कुठलं तरी पत्र, कुठल्या गोडाऊनमध्ये किती साखर आहे आणि आपल्याकडे पण काही साखर शिल्लक नाही, 1,00,000, 1,50,000, 1,00,000 कोटी आपल्याकडे फक्त शिल्लक राहिली. त्याच्यातून खूप काही असा फायदा आपल्याला होणार आहे असं करून. पण भविष्य काळामध्ये साखरेचे बाजारभाव असेच राहावा अशी खरं तर आपली सगळ्यांची अपेक्षा आहे. का तर आडात आलं तर पोऱ्यात जाणार आहे, जर आडात आलं तर पोऱ्यात शेतकऱ्याला द्यायला कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी होणार नाही. 15, 16, 17 पासून FRP मध्ये शेतकऱ्याच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केलेली आनंदाची गोष्ट आहे. शेतकऱ्याला 2 रुपये त्या निमित्तानं त्या ठिकाणी मिळणार आहे. परंतु साखरेच्या दरामध्ये कुठल्याही प्रकारची MSP मध्ये सरकारने वाढ दिली नाही. ती 3100 रुपये त्या ठिकाणी आहे. ती जर आताच्या काळामध्ये 50 रुपये 45 रुपये जर गेली तर शेतकऱ्याला 5,000पेक्षा जास्तीचा बाजारभाव या निमित्ताने या ठिकाणी देता येईल. आणि ज्या वेळेला त्याचा ऊस आपल्या कारखान्यात गाळा जाईल त्यावेळेला सोसायटीची वसुली 100% करून द्यायची जबाबदारी आमची या निमित्तानं. त्यामुळे तुम्ही शेतकऱ्याला भरपूर पैसे द्या.
नक्कीच मला असं वाटतं की सातत्याने PDCC बँकेच्या माध्यमातून तुम्ही सर्व संचालक मंडळी अध्यक्ष असत सातत्याने शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैशाची उपलब्धता करून देऊन ही संस्था मोठ्या खरं तर आज भारतामध्ये 1 नंबरला आणि पुणे जिल्ह्यामध्ये सातत्याने आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी काम करत असते. मी आपल्या सगळ्यांचं या निमित्तानं सहर्ष स्वागत करतो. स्टेजवर उपस्थित आता जे संचालक उपाध्यक्ष अशोकदादा बोलप आहे, संतोष नाना आहे, त्याचबरोबर प्रकाश शेट्टी या ठिकाणी बसले, आमचे ताबाशीर आहे, जीव विकास चव्हाण या ठिकाणी सर्व संचालक मंडळी उपस्थित, आजमाजी सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांच्या वतीनं मी या समारंभासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. खरं तर मी लवकर बोलायला करायला आमच्या परिवारातलाच एक साखरपुड्याचा कार्यक्रम आहे, त्यासाठी मला पोहोचायचे. धन्यवाद. अतुल शेठ, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.